नमस्कार. नवभारत नवराष्ट्राच्या ताईसाहेब सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज या कार्यक्रमामध्ये आपण अशा एका ताईसाहेबांना भेटणार आहोत जे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्याही अगोदर त्यांनी सामाजिक कामाची सुरुवात, आपल्या राजकारणाची जी सुरुवात आहे ती सामाजिक कार्यातून केलेली आहे. अनेक संस्थांची निर्मिती त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. महिलांचे अनेक प्रश्न असतील, ग्रामस्थांचे, नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्या सोयीसुविधांच्या बाबत अनेक वेळा त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि अशा अनेक पातळ्यांवरती काम करत करत सध्या भाजपाच्या आता महिला प्रदेशच्या संघटनेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वाती नितीन शिंदे. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात म्हटलं तर 1993 साली, ज्या वेळेला पहिल्यांदा मी या सांगलीमध्ये आले. तसं माझं गाव बेळगाव, शिक्षण बेळगावमध्ये झालं. त्यानंतर MSW मी कोल्हापूरमध्ये केलं. की MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, खरोखर समाजाच्या विकासासाठी काम करण्याची आवड म्हणूनच मी MSW केलं. आणि त्यानंतर सांगलीमधल्या भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमध्ये कौटुंबिक सल्लागार म्हणून मी काम केलं. आणि त्या संस्थेमध्ये कौटुंबिक सल्लागाराबरोबर जी एड्सग्रस्त मुलं आहेत त्यांच्यासाठी काम केलं. बालसदनमध्ये काम केलं. पाळणाघराच्या विविध योजना होत्या त्याच्यामध्ये काम केलं. आणि हे काम करत असताना मी माझी स्वतःची संस्था काढली, ती म्हणजे सोशल वेलफेअर इन्स्टिट्यूट ऑफ नीडी निग्लेक्टेड्स. म्हणजे समाजातील खरोखर गोर गरीब वंचित लोकांच्या मदतीकरिता निर्माण झालेली एक सामाजिक संस्था. या माध्यमातून कौटुंबिक सल्ला केंद्र काढलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज तागायत कौटुंबिक सल्ला केंद्राचं कार्य सतत अविरतपणे सुरू आहे. आज देखील अनेक कौटुंबिक वादाच्या केसेस माझ्याकडे येतात आणि ते त्यांचा समेट घडवण्यासाठी मी प्रयत्न करते. आणि जवळपास हजारोनी अशा केसेस मी सोडवलेल्या आहेत. हे सामाजिक काम करत असतानाच माझं लग्न हे माजी आमदार नितीन शिंदेंशी झालं. माजी आमदार नितीन शिंदेंच्या बरोबरीनं मी कामाला सुरुवात केली. आजही आपण म्हणतो की समाज हा पुरुषप्रधान आहे. कुटुंबामध्ये पुरुषांनी ना असं वाटतं की महिलांनी घराबाहेर पडू नये, परंतु माझ्या घरामध्ये माझे पती नितीनराजे शिंदे यांनी मला त्यांच्या बरोबर कामात घेतलं, काम शिकवलं, राजकारणात आणलं, बोलायला शिकवलं. आणि सामाजिक कार्याचा बेस तर माझ्याकडे होताच, पण त्याबरोबर राजकारणातही मी सक्रिय झाले. म्हणजे राजकारणातील माझे खरे गुरु म्हणजे माझे पतीच म्हणायला काही हरकत नाही. आणि हे करत असताना ज्या वेळेला मी एक कार्यकर्ती म्हणून तत्कालीन शिवसेनेमध्ये काम करत होते, तेव्हा मला स्वतः स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला बोलवून जिल्ह्याची जबाबदारी दिली. आणि त्या काळी 1996ला मी शिवसेना महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. हे काम करत असताना अत्यंत चांगलं संघटन मी पूर्ण जिल्ह्यामध्ये बांधलं गेलं. आणि प्रत्येक प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर, विशेष करून महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणं, त्याच्यासाठी लढणं, त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणं, त्या महिलेला न्याय मिळवून देणं, अशा प्रकारचं मी काम करू लागले. आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असतानाच त्या काळी महायुतीचं सरकार होतं. फिरत असताना मला असं जाणवलं की या भागामध्ये एकीकडे प्रचंड पाणी आहे आणि एकीकडे पाणीच नाहीये. ज्या भागामध्ये प्रचंड पाणी होतं, शेतामध्ये प्रचंड पाणी आल्यामुळं तिथं काहीच उगवत नव्हतं. अनेक कुटुंबामध्ये 20 एकर, 25 एकर, 30 एकर जमीन होती
परंतु उत्पादन शून्य होतं. अशा वेळेला तेथील महिलांना एकत्रित केलं, त्यांच्यामध्ये जनजागृती केली, त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना बाहेर काढलं. त्यातून त्या काळी 100 रुपये गोळा करून आम्ही शेअर्स जमा केले आणि मातोश्री महिला संस्था आम्ही उभा केली. ती 1996 साली. आणि त्यानंतर त्या भागात आणखी एक दुसरी महालक्ष्मी गारमेंट सुरू केलं, त्याचप्रमाणे शिवछत्रपती गारमेंट सुरू केलं. अशा पद्धतीनं आज डिग्रजमध्ये मातोश्रीचा जो उद्योग समूह दिसतोय त्यामध्ये जवळपास 400 महिला काम करतात. मला सांगायला आनंद वाटतो की कोरोनासारख्या महाभयंकर अशा संकटाला तोंड देत असताना आमच्या या महिलांनी 40 लाख PPE किट शिवले आणि ते PPE किट संपूर्ण देशाने वापरले. म्हणजे त्या ठिकाणी मी सहकारी संस्थांची निर्मिती केली. हे करत असताना आणि राजकारणात काम करत असताना ज्यावेळेला राज ठाकरे साहेब शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला मी माझे आमदार नितीन शिंदे त्यांच्याबरोबर बाहेर पडले आणि आम्ही मनसेमध्ये काम केलं. मनसेमध्ये सुद्धा प्रदेश पातळीवर प्रदेशाची उपाध्यक्षा म्हणून मी काम केलं. आणि हे काम करत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये अनेक ठिकाणी संपर्क करत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या 2 भागामध्ये संपर्क आणि काम करण्याची संधी मला त्या माध्यमातून मिळाली. हे काम करत असताना राजकारणामध्ये आपण एकदा करिअर म्हणून निवडतो त्यावेळेला त्या राजकारणाची प्रत्येक पायऱ्या चढत आपण वर गेलो पाहिजेत. परंतु 2004ला एकदा मी नगरसेविका झाले होते, नगरसेविका म्हणून काम केलं होतं. त्यानंतर 2018ला या ठिकाणाहून मनसेनी लढवावं अशी माझी इच्छा होती, पण त्या काळी मनसे पक्षाने या ठिकाणी निवडणूक लढवली नाही. त्यामुळं मी त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीची एक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आणि जो प्रभाग क्रमांक 16 पूर्वीपासून असा समजला जायचा की हा काँग्रेस मॅन्डेट प्रभाग आहे, इथे काँग्रेसचेच लोक निवडून येतात. परंतु इथली जनता इतकी सुज्ञ होती की सुशिक्षित काम करणाऱ्या महिलेला त्यांनी संधी दिली आणि मी प्रभाग क्रमांक 16 मधून नगरसेविका म्हणून निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करू लागले. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना जो माझा बेस होता तो म्हणजे महिलांचं संघटन, महिलांसाठी काम. परंतु भारतीय जनता पार्टीची जी संघटना होती, महिला मोर्चा होता, तो इतका प्रभावी या ठिकाणी काम करत नव्हता. त्यामुळे आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांना मी विनंती केली की तुम्ही जर मला जबाबदारी देत असाल तर इथलं संघटन मी करेन. आणि त्या माध्यमातून त्यांनी मला मोठ्या विश्वासानं ही जबाबदारी दिली. मी कामाला लागले, काम करू लागले. अनेक क्षेत्रातील अनेक महिलांना राजकारणामध्ये आणून त्यांना सक्रिय केलं. प्रत्येक महिला सक्षम होऊन राजकारणामध्ये काम करू लागली. मग ती पक्षाची आंदोलन असू देत, गव्हर्नमेंटच्या योजना असू देत, त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक महिलांनी काम केलं. विशेष म्हणजे राजकारणात मी तुम्हाला सांगते की आमच्या सांगलीमध्ये असा एक राजकारणाचा महिला मोर्चामध्ये मी बेस तयार केला की व्यापार करणाऱ्या महिलांची संघटना, वकील असणाऱ्या महिलांची संघटना, डॉक्टर असणाऱ्या महिलांची संघटना, अनुसूचित जातीमध्ये काम करणाऱ्या महिलांची संघटना, भटक्या विमुक्त जातीमध्ये काम करणाऱ्या महिलांची संघटना, अशा विविध सेल आम्ही स्थापन केल्या आणि समाजातील सर्व क्षेत्राच्या महिलांना या संघटनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 450 ते 500 महिला पदाधिकारी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपापल्या भागामध्ये काम करू लागले. हे काम करत असताना आमच्या नेत्या आमदार चित्राताई वाघ, ज्या आता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी माझ्या कामाची पावती म्हणून मला या प्रदेशावर म्हणजे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना पुढची पायऱ्या आणखी भरपूर आहेत आणि नंतर आपण प्रदेशावर काम करतो, पण तरी देखील मला त्यांनी संधी दिली आणि प्रदेशावर सरचिटणीस म्हणून मी काम करू लागले. आणि सरचिटणीस काम करत असताना पश्चिम महाराष्ट्राचा भाग मला दिला. पुणा, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये फिरून महिलांचं संघटन, महिलांचं जागृतीकरण, महिलांच्या विविध योजना, बचत गटाच्या लोकांना मार्गदर्शन, विविध कार्यक्रम असे आणि पक्षाचे कार्यक्रम याबाबत
काम करण्याची अत्यंत चांगली संधी मला मिळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 2016 आता ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आमच्या पूर्वीच्याच प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये निवडून आले त्या प्रभागामध्ये पुन्हा मी नगरसेविका म्हणून लढण्यासाठी इच्छुक आहे. याचं कारण असंच की जेव्हा स्थानिक पातळीवर आपण काम करत असतो, लोकांनी आपल्याला विश्वासाने आपल्याला म्हणजे पद निवडून दिलेलं असतं. निवडून दिलेलं असताना त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण अशा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सक्रिय असतो तेव्हा लोकांना निधी चांगला मिळू शकतो. आणि त्यामुळं पुन्हा या प्रभागामध्ये राहिलेली कामं मला या ठिकाणी करायची आहेत. प्रभाग क्रमांक 16चं म्हणायचं झाल्यास की ज्या वेळेला मी या प्रभागामध्ये निवडून आले तेव्हा मी पहिला ठरवलं की या प्रभागामध्ये काय करायचं. तर प्रथम या प्रभागातील राहणाऱ्या लोकांना स्वच्छ पाणी द्यायचं. स्वच्छ पाणी द्यायचं म्हणजे काय, तर आज आपण बघतो की गेली 70 वर्ष जुना असणाऱ्या पाईपलाईन या प्रभागामध्ये जशा तशा होत्या. म्हणजे ज्या पाईपलाईन बदलणं गरजेचं होतं, कारण का त्या पाईपलाईन सडलेल्या होत्या, ज्या गंजलेल्या होत्या आणि त्या गंजलेल्या पाईपलाईन मधून लोक पाणी प्यायचे. अशा वेळेला ह्या पाईपलाईन बदलण्याचं काम तत्कालीन आमचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली आणि जवळपास 40-50 लाख रुपये खर्च करून या पाईपलाईन बदलण्यासाठी प्रयत्न केला. आमच्या भागातील सर्वच, मग कुठल्याही पक्षाचे असू दे, सर्व नगरसेवकांनी याला पाठिंबा दिला आणि आम्ही या पाईपलाईन बदलून घेण्याचं चांगलं काम आम्ही केलं. त्याचबरोबर जी ड्रेनेज लाईन होती, अनेकांच्या घरामध्ये पाणी उलटं यायचं, अशा वेळेला जी ड्रेनेज लाईन आपल्याला कोल्हापूर रोडला जोडायची होती ती जोडण्याचं काम पाठपुरावा करून आम्ही केलेलं आहे. माझ्या माध्यमातून झालं तर मी असं ठरवलं की गटारी रस्ते हे काम तर आपण करतच राहू आणि हे होतच राहतं. परंतु त्याबरोबर प्रभागामध्ये हा जो प्रभाग क्रमांक 16 आहे यामध्ये जवळपास 6-7 विठ्ठल मंदिरं आहेत. विठ्ठल मंदिराबरोबर अनेक वेगवेगळी मंदिरं, जे खरोखर एक आध्यात्मिक वातावरण असलेला हा प्रभाग आहे की ज्या प्रभागामध्ये अनेक मंदिरं, त्या मंदिरांची दुरावस्था झाली होती. अशा वेळेला मी ठरवलं की ह्या मंदिरांच्या झालेल्या दुरावस्था आपण सुधारायच्या आणि त्या ठिकाणी मग ते मरगुबाई मंदिर, मारुती मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, अशा अनेक मंदिरं जीर्णोद्धार करण्याचं, पुन्हा बांधकाम करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज तुम्हाला माहिती आहे की माजी आमदार नितीन शिंदे हे हिंदुत्वाचं काम करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी म्हणून मीही त्यांच्याबरोबर सक्रिय असते. आणि हिंदुत्वाच्या काम करत असताना लव जिहाद सारख्या प्रकरणावर प्रामुख्याने मी त्या मुलींना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, त्यांना काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आज आपण बघतो की आपल्या इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यागाचा परमपवित्र असा भगवा ध्वज या ठिकाणी फडकवावा असा कल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी ठरवलं की राम मंदिरच्या चौकामध्ये हा भगवा ध्वज आपण लावायचा. अनेक लोकांनी ह्याच्यासाठी विरोध केला, परंतु कुठलाही विरोध न जुमानता याला सगळ्याला तोंड देत राम मंदिर चौकामध्ये 100 फुटी ध्वज आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक भगवा ध्वज आज फडकवण्याची संधी माझ्या हातून मला मिळाली. माझ्या हातून ते काम झालं. यातून खरोखर मला आनंद वाटतो की हा परमपवित्र भगवा आज डौलाने या ठिकाणी फडकत आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 16 मधच्या समोरच असणारं एक वडाचं झाड होतं की जे वडाचं झाड फार पूर्वीपासूनच होतं, जिथं महिला आदराने त्या ठिकाणी जायच्या, पूजा करायच्या. परंतु एका व्यक्तीनं चिकन 65चं दुकान त्याच्या ठिकाणी घातलं होतं आणि अतिक्रमण करून त्या खालीच चिकन 65 शिजवलं जायचं. अशा वेळेला जेव्हा मला ते निदर्शनास आलं तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी उभारून महापालिकेला बोलून संपूर्ण जे दुकान आहे त्यांचं ते खोक आहे ते काढलं आणि त्या झाडाला त्या अतिक्रमणापासून मुक्त केलं आणि प्रभागातील महिलांकरिता ते जे वड सावित्रीचं जे झाड आहे ते झाड त्यांच्या लोकांसाठी पूजेसाठी मोकळं करून त्याचं बांधकाम करून आज आमच्या प्रभागातील भगिनींसाठी मी तयार करून दिलेलं आहे. प्रभागामध्ये अनेक तसे प्रश्न आहेत. तसे डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी होतं की जे जवळपास 60-70 वर्षापूर्वीचा दवाखाना आणि त्या दवाखानाचं वैभव इतकं होतं की सांगली पूर्ण त्या ठिकाणी उपचार घ्यायला यायची. पंचमुखी मारुती रोडवर असणारं हे डायग्नोस्टिक सेंटर अत्यंत दुरावस्था त्याची झाली होती आणि त्या दुरावस्था जेव्हा मी पाहिली निवडून आल्यानंतर तर तो दवाखाना पुन्हा सुसज्ज करायचा आणि लोकांना सेवेसाठी द्यायचा हे मी ठरवलं
आणि मी पाठपुरावा केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 50 ते 60 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च झाले. तिथल्या भिंती सुधारल्या, तिथली इमारत डागडुजी करण्यात आली, पत्रे बदलण्यात आले, अनेक आतली कामं झाली आणि आता सुसज्ज लोकांना बसायला असणारा हा दवाखाना लोकांच्या सेवेसाठी तयार झालेला आहे. कारण का प्रभाग क्रमांक 16, 15, 14 आणि 12 या ठिकाणचे लोक त्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी येत असतात. तर अशा पद्धतीनं प्रभागाच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एक महिला पदाधिकारी म्हणून काम करत असताना नक्कीच मला चांगली संधी मिळेल. आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्याच्यामध्ये एक सहप्रमुख म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझी नियुक्ती केलेली आहे. या माध्यमातून ठिकठिकाणी मी पोचती आहे. आमच्या महायुती सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेते आहे. केंद्र शासनाने दिलेल्या अनेक सोयी योजना यांचा आढावा देत आहे आणि हे एक जागृती आणि आमचं व्हिजन डोळ्या पुढचं काय हे लोकांना समजावून लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करेन. राजकारण हे क्षेत्र खरोखर खूप चांगलं आहे. ज्यांना खरोखर करिअर करायची आहे किंवा एक सामाजिक काम आणि समाधान जर महिलांना मिळायचं असेल तर खरोखर महिलांनी राजकारणात आलं पाहिजेत. असं म्हटलं जातं की राजकारण हे खूप बाद आहे, परंतु जर चांगले लोक राजकारणात आले तर राजकारण खरोखर चांगलं आहे. महिलांनी राजकारणात आलं पाहिजेत, सक्रिय झालं पाहिजेत. ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांनी लढलं पाहिजेत. कारण का आज आपण बघतो की 50% आरक्षण आपल्याला स्थानिक पातळीवर आहे. येणाऱ्या काळामध्ये 2029ला या ठिकाणी 33% महिला आमदार म्हणून जाणार आहेत, 33% खासदार या खासदार म्हणून जाणार आहेत. तर इतकी मोठी संधी आपल्याला मिळतीये. तर या माध्यमातून लोकांनी बाहेर आलं पाहिजेत, आवड म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, काम केलं पाहिजे. लोकांना ज्या काही सरकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी महिलांनी प्रयत्न केलं पाहिजेत. राजकारण खरोखर चांगलं आहे. एक करिअर म्हणून निवडा, आवड म्हणून निवडा आणि त्याच्यासाठी झोकून जर काम करावं असं मी तमाम महिलांना आवाहन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.